नमस्कार, मी पूनम आणि स्वागत आहे आपलं मिम्मीज मिल्समध्ये. तर आज आपण बनवणार आहोत बटाट्याची रस्सा भाजी. एकदम चमचमीत आणि खूप सोपी रेसिपी आहे आणि ह्याच्यासाठी वाटण पण वाटायची गरज नाही आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. साहित्य एकदा बघून घ्या काय काय आहे ते. तर इथे घेतलेला आहे मी एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, टोमॅटो अर्धा घेतलेला आहे, आवडत नसेल तर स्किप करा. आणि 2 बटाटे उकळून घेतलेले आहेत आणि कट करून घेतलेले आहेत. आणि अर्धा बटाटा मॅश करून घेतलेला आहे, तो आपल्याला नंतर लागणार आहे त्याच्यासाठी. तर आता कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये टाकणार आहोत 1 मोठा चमचा तेल. त्याच्यामध्ये टाकणार आहोत जिरं. जिरं झाल्यानंतर टाकूया लसूण, बारीक चिरलेला लसूण टाकणार आहोत. लसूण छान गोल्डन फ्राय झाला की त्यानंतर टाकणार आहोत कांदा. कांदा टाकून झाल्यानंतर आपण कांदा पण छान असा सोनेरी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आहे. कांदा होईपर्यंत इथे मी सोबतच गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. ते आपण नंतर भाजीमध्ये वापरणार आहोत, त्यासाठी गरम पाणी ठेवलेलं आहे. कांदा मस्त असं परतून झालेला आहे. आता त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया टोमॅटो. टोमॅटो पण आपल्याला मऊसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ, कारण मीठ घातल्यानंतर टोमॅटो लवकर मऊसर होतो. त्यामुळे टोमॅटो घातल्यानंतर लगेच मीठ टाका, म्हणजे टोमॅटो लवकर मऊसर होईल आणि लवकर शिजेल. त्यामुळे आता नंतर टाकणार आहोत 1 छोटा चमचा हळद, 1 चमचा मिरची पावडर. आता हे फिरवून घेऊया एकदा. त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण अद्रक लसूण पेस्ट टाकूया 1 चमचा आणि अद्रक लसूण पेस्ट टाकून हे छान फिरवून घेऊया. आणि मस्त तेल सुटेपर्यंत मसाले आपल्याला परतून घ्यायचे आहेत. इथे बघा छान मसाल्याला मस्त तेल सुटलेलं आहे. असंच आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया शिजवून घेतलेला बटाटा. आता मी ह्याच्यामध्ये टाकणार आहे शिजवून घेतलेला बटाटा आणि कट करून घेतलेला आहे. बटाटा टाकून झाल्यानंतर आपण अजून एकदा हे परतून घेऊया, म्हणजे बटाट्याला मसाला पूर्ण लागेल असं. त्यानंतर ह्याच्यामध्ये टाकूया गरम केलेलं पाणी. गरम पाण्याने भाजीला छान तर्री येते, त्यामुळे गरम पाणीच वापरणार आहोत आपण. आता पाणी टाकून झाल्यानंतर एकदा फिरवून घेऊया आणि त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये टाकूया मॅश केलेला बटाटा. मॅश केलेला बटाटा टाकल्याने भाजीला छान असं टेक्स्चर येतं, घट्टसर होते भाजी. त्यामुळे मी इथे मॅश केलेला बटाटा टाकणार आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे टाकू शकता, पण मी इथे बटाटाच वापरलेला आहे. आता हे बटाटा टाकून झाल्यानंतर हे एकदा फिरवून घेऊया. त्यानंतर ह्याच्यावरती टाकणार आहे बारीक चिरलेली कोथिंबीर. आता कोथिंबीर टाकून झाल्यानंतर आपण हे झाकून ठेवून 5 मिनिटं शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून बघूया. मस्त अशी बटाटा भाजी तयार आहे. रस्सा भाजी तुम्ही ही भातासोबत, भाकरीसोबत चोरून खाऊ शकता. भाजीला काही नसेल तर आपण ही भाजी बनवू शकतो.
तर आहे की नाही सोपी रेसिपी. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.